नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जातोय रतनगडला, म्हणजे आलोय रतनगड वाडीत आणि हा प्रवास आपला रात्रीचा झाला मुंबईवरून। आणि आता जस्ट एका वाडीत थांबले, हॉटेल प्रवरा म्हणून आहे। तर तिथे नाश्ता वगैरे आपला झाला आहे आणि ते वाडीत एकच आहे ते हॉटेल, त्याच्यामुळे आपण तिथेच त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, तुपात जेवण पण। आणि आता समोरच सूर्यदेवाने डोकं वरती काढले आणि त्याचा आसरा घेऊन आपण हळूहळू पुढच्या वाटेला जायचं आहे। आणि ह्या वाडीत एक जुनी ओळख आहे, म्हणजे एक ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिर। तर आपण तिथे अगोदर मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढच्या वाटेला जाणार आहोत। बोलत तुला दिली तिला दाखव परत। तर आपल्याला रतनगड समोर दिसतोय, तुम्ही बघताय समोर हे जे डोंगराचं एक टोकवरती आलं आहे, तर तो रतनगड आणि बाजूला आज रतनगडचाच पूर्ण परिसर आहे। आणि आपल्याला ह्याच वाटेने या ओढ्याच्याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे। हिमाडपंथी वास्तुरचनेचं अमृतेश्वर मंदिर ही रतनवाडीची ओळख। 10व्या-11व्या शतकामध्ये झांज राजाने 12 नद्यांच्या उगमस्थानावरती जी 12 मंदिरे बांधली, त्यातील हे प्रवरा नदीच्या पात्रावरील अमृतेश्वर मंदिर। मंदिरावर प्रचंड प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसून येते। नंदी, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशी 2 प्रवेशद्वारे आहेत। मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत। या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यास वर्तुळाकृती आकार आहे। नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य भिंतीवरील विविध भौमितिक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट मंत्रमुग्ध करणारे आहे। आपण आता दर्शन घेतले अमृतेश्वर मंदिरचं, इथे आलोय आपण। आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जी पिंडी आहे ती पाण्याखाली आहे, तुम्ही बघितली असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं बांधकाम म्हणजे नक्षीकाम इतकं सुंदर आहे की इतकं सुबक आहे की आपली नजर हटत नाही त्याच्यावरून। आणि एक पाषाणी मंदिर बोलतात ते हे मंदिर आहे, म्हणजे एकाच दगडामध्ये ते पूर्ण मंदिर कोरले आणि हेमाडपंथी काळातील हे मंदिर आहे, त्याच्यामुळे बघता मन अगदी प्रसन्न होते। मंदिराच्या बाजूलाच प्रशस्त अशी पुष्करणी आहे, यालाच विष्णू तीर्थ असे म्हणतात। यात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ठेवण्यासाठी कोनावडे आहेत। विष्णू आणि गणपतीने शस्त्र धारण केलेल्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील।
रतनगडाच्या इतिहासात डोकावले असता थेट पुराणापर्यंत याचे संदर्भ मिळतात. गडावर जाणारी वाट ही प्रवरा नदीच्या पात्रातून जाते. घनदाट जंगलातून वाट काढत काढत आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. तर मंडळी, आम्ही आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे. 7:30ला मंदिरातून आम्ही निघालो. पुराणात असा उल्लेख आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवाने अमृत प्राशन केले. त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असल्याचे विष्णूला समजले. विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले व शिर रतनगडावर पडले. त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली. त्या काळापासून त्या धारेचे नदीमध्ये रूपांतर झाले व नदीस अमृतवाहिनी असे नाव पडले. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे खूप असा रिस्की असा पॅच आहे, त्यामुळे आरामात नक्की जायला लागते. झाडाझुडपातून प्रवास करत असताना पुढे काही अंतरावर एक अवघड अशी वाट लागली. ती वाट आम्ही एकमेकांची मदत घेऊन पार पाडली. भाई मला ब्लॉक मध्ये असेल मी बहुतेक त्या टायमिंगला. संग्राम उगत भाई खाली उतरणार कसं तू? रतनगड हा प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे आणि इतिहासकार असे सांगतात की हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता किल्ला होता. ज्यावेळी हा किल्ला महाराजांकडे होता त्यावेळी त्याने इथे कळसुबाई शिखर, विल्सन धरण आणि आर्थर तलाव बांधले. तर आपण रतनवाडीतून एक 3 तास आम्हाला झालेत. खूप वेळ करत, कारण मुली वगैरे होता त्याच्यामुळे 3 तास लागले. पण हा 2 तासाचा पेक्षा कमी हा डिस्टन्स आहे. ते पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक 2 वाटावरती जातात. 2 वाटा जाते. एक वरच्या साईडला जाते आणि एक खालच्या साईडला जाते. ही तर माहीत नाही कुठे जाते, पण इथे त्र्यंबक दरवाजा लिहिला आहे, तर आपण त्याच वाटेने वरती जायचं आहे. ही जोडी एक चढाव आहे या वाटेला पूर्ण, आणि ते आपल्याला बाण वगैरे ते दिले झाडावर, तर त्याच वाटेने आपल्याला वरती जायचं आहे. कारण इथे आता तुम्हाला फसवणूक होऊ शकते, त्याच्यामुळे इथे तुम्ही त्र्यंबक दरवाजा वाचा जर कधी तुमचं येणं झालं तर, आणि याच वाटेने वरती जावा. त्र्यंबक दरवाजा वाचून पण झालं पटकन.
आपण पार करत थोडं माळरानावर आलो आहे आणि इथून आपल्याला एक रत्नगडाचं वैशिष्ट्य म्हणजे निगडं, जसं आपल्या राजगडला निगडं आहे तसं रत्नगडला पण आहे. तिथून दिसणारं दृश्य एक वेगळंच असतं, तर त्याचा अनुभव आपण घेऊया. या दोन डोंगरांच्या मध्ये गडावर जाणारी वाट लपलेली आहे. तर आपण आता त्रिंबक दरवाजातून वरती आलो आहे माळरानावरून, आणि मागे आपल्याला शेंडी सुळका दिसतोय. मागे म्हणजे समोर, आणि त्याच्या अपोजिटला एकदम आपण या त्रिंबक दरवाजातून म्हणजे त्रिंबक दरवाजाला लागेल आपल्याला. आणि ते एका कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे कोणत्याही इथे असा पॅचेस नाही आहेत त्यांना. एकाच कातळात त्या पूर्ण वरपर्यंत कोरलेल्या पायऱ्या आहेत, आणि आपल्या इथे त्रिंबक दरवाजा लागतो. तर तिथूनच आपण पुढे जातोय. तो बोलायचा तुम्ही लोक चालू होतं नाही. तुम्ही आरलीशी मग तू गेलास काय मी झोपून गेलो. तुझा काढू का? त्र्यंबक दरवाजाची वाट ही फारच थरारक आहे. एकसंध कातळात कोरलेल्या भल्या मोठ्या पायऱ्या चढून आपल्याला दरवाजापर्यंत पोचावे लागते. त्र्यंबक दरवाजातून आपण वरती आल्यानंतर म्हणजे अवघडच पाहिजे होता तो. आपल्या खूप पायऱ्या त्याच्यातून एकाच कातळात कोरलेल्या आहेत त्या, आणि सपोर्ट म्हणजे रेलिंगचा सपोर्ट थोडा होता, आणि पुढे अशाच पायऱ्या होत्या. तिथून आतमध्ये आपल्या उजव्या साईडला एक थोडी गुफा लागते. त्याचा उपयोग त्या काळात किल्ले जर असायचे त्यांचा राहण्यासाठी किंवा त्यांच्या किल्ल्याची पहारी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. आणि इथून आपल्याला मेन दरवाजा आपल्याला लागेल, तो पुढे आहे, तिथे आपण जाऊया. आणि तिथून आपल्या गडावर मेन एंट्री होईल. चला. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. कातळकोरीव पायऱ्यांबरोबरच कातळात कोरलेला त्र्यंबक दरवाजा देखील आहे.
आणि गडाच्या पण म्हणजे टॉपलाच आलो आहे आणि इथून आपल्याला हे असं दृश्य दिसते. सकाळ असल्यामुळे थोडं धुकं आहे जास्त प्रमाणात, त्याच्यामुळे समोरचे डोंगर आपल्याला पूर्ण दिसत नाही आहेत. आणि इथे दोन दरीच्या मध्ये धुकं लपून बसले आणि आपल्याला हे नेड्याचा हा भाग आहे तो हा नेडं जे बोलतात तो हा भाग मगाशी मी तुम्हाला बोललो. आणि बरीच मंडळी आता गर्दी झाली इथे आणि आपले सगळे पुढे लोक बसलेत आणि इथून आपण आता खाली जाणार आहोत. पण नेड्यात आल्यानंतर इथे जी गर्दी होती ते आपल्याला वेद शिखरान शेख असे एक ग्रुप आहेत. तर कुठून आलात तुम्ही? मुंबईतून आलेत. तर आपल्याला ते मिळालेत आणि तिथे भेट झाल्यानंतर आपण त्याच्यासोबत एक फोटो सेशन केलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे. असं मिळून एक 60-70 माणसं जास्त झालीत, कारण आमची 58 होते, अजून 10 वाढले. तर अनुभव छान होता. पावसाळा असल्यामुळे गडावर फुलांची चादर पसरली होती. या फुलांच्या मधूनच आम्ही वाट काढत पुढचा प्रवास केला. पुढे गेल्यावर आम्हाला एक पाण्याचं टाकं लागलं. त्यातील पाणी पिण्यायोग्य होतं. त्याच्या बाजूला एक पिंडी आणि नंदीची मूर्ती देखील होती. हनुमान दरवाजातून आत गेल्यावर एक टेहळणी बुरुज दिसतो. त्याला राणीचा हुडा असे देखील म्हणतात. हुडापासून थोड्या अंतरावर एक खोल मोठी दरी आहे. या दरीला कडेलोट पॉइंट असे म्हटले जाते. या दरवाजावरती गणपती आणि हनुमानाची सुबक अशी चित्र कोरलेली आहेत. आपण नेडेवरून ह्या दरवाजाने खाली उतरलो आणि हा एक खाली दरवाजा जाणार तो म्हणजे गणेश दरवाजा. आणि इथून आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला हे देवीचं मंदिर आहे आणि हे जे देवीचं मंदिर आहे आणि आपल्या आता ग्रुपकडून ओटी भरण्याचं काम सुरू आहे. आपल्या लेडीज आहेत त्या ओटी भरत आहेत. रत्नादेवी. आणि इथूनच आपल्या डाव्या साईडला गेलो पुढे जिथून मी आता आलो तिथे बसण्यासाठी थोडीशी गुफा आहे आणि तिथे चहा पाणी ची व्यवस्था गावकऱ्यांनी केली आहे. म्हणजे आपण तिथे पैसे देऊन चहा वगैरे घेऊ शकतो. ते इथे सगळे इथे आहे आणि हा मोठा भाग आहे. इथे स्टे पण करू शकतात. आणि आपण आलो तो ह्या माळरानावरून आलो इथून त्र्यंबक दरवाजाने. आणि आता आपण उतरणार आहोत ते ह्याच गणेश दरवाजाने जो इथून खाली तलावाच्या मार्गाकडे जातो. गडावर रत्नादेवीचं मंदिर आहे. कळसुबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या 3 बहिणी होत्या. या तिन्ही बहिणींचं या 3 डोंगरावरती वास्तव्य होतं, म्हणून हे तिन्ही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत.
मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपाई सुखे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आई पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव आम्ही गडावर आरती करून झाल्यावर गणेश दरवाजातून शिडीच्या मार्गाने खाली उतरण्यास सुरुवात केली. गणेश दरवाजातून खाली उतरत असताना आपल्याला 2 लोखंडी शिड्या लागतात. तिथेच बाजूला पूर्वीच्या काळातील कातळात कोरलेला पायऱ्यांचे अवशेष आपल्याला दिसून येतात. ब्रिटिशांनी 1818मध्ये इतर गडाप्रमाणेच रतनगडावर जाणाऱ्या वाटा देखील नष्ट केल्या होत्या. आताच्या काळामध्ये गडावर जाण्यासाठी सोपं व्हावं म्हणून या लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा आता गड उतरून झाला होता आणि आम्ही आता दुपारच्या जेवणावर ताव मारायला सुरुवात केली होती. तर अशा रीतीने आपला आज रतनगड ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही 1:30च्या दरम्यान पूर्ण उतरलो खाली आणि जस्ट जेवण वगैरे झालं आहे आणि आता मुंबईचा प्रवास गाठायचा आहे. 3पर्यंत आम्ही निघू. 3:30 झाले, 3-3:30 वाजून गेले. 4 वाजता निघायला, जाईपर्यंत 9 वाजतील. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय.